अचलपूरमधील सर्व मंडळींना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. मी सिद्धार्थ इंगळे, राहणार अचलपूर सरमसपुरा. मी गेल्या 9 ते 10 वर्षापासून अचलपूर येथील दीक्षाभूमी स्मारकामध्ये ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने एक वाचनालय चालवतो आहे. या वाचनालयाचा लाभ अचलपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनाथ, अपंग, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या गरीब असलेले विद्यार्थी घेत आहेत. आणि या वाचनालयातून तब्बल आजपर्यंत 74 विद्यार्थी केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या निरनिराळ्या विभागात रुजूसुद्धा झालेले आहेत. त्यांची मेहनत आहे, त्यांना मिळणारं इथं मार्गदर्शन आहे, त्यांना तयार झालेलं इथं प्लॅटफॉर्म आहे. ह्या सर्व गोष्टी एकत्रित जुळल्या आणि हे विद्यार्थी घडलेत. हे वाचनालय सुरू असतानाच सन 2023मध्ये नगरपालिका प्रशासनाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार कार्यक्रमाअंतर्गत या दीक्षाभूमी स्मारकाचे नवीन बांधकाम सुरू झालेत. हे बांधकाम सुरू झाले त्या दरम्यान जवळपास 1.5 वर्ष मी या वाचनालयाला भाडेतत्त्वावर रूम घेऊन कंटिन्यू केलं. त्यानंतर या बांधकामाचा बराचसा भाग पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 3 टप्प्यामध्ये हे बांधकाम आहे. तळमजला, पहिला माळा आणि दुसरा माळा. तर जेव्हा तळमजला हा पूर्ण झाला, वॉलपुट्टी वगैरे सर्व करून, टाईल्स वगैरे लावून, तेव्हा मी 14 ऑक्टोबर 2025ला पुन्हा या स्मारकामध्ये वाचनालय चालू केलं. माझ्या मित्रमंडळींच्या साक्षीनं, रमाकांतदादा शिरेकार, त्यानंतर डॉक्टर राम ठाकरे सर यांच्या सहकार्यानं, त्यांच्या साक्षीनं मी हे वाचनालय पुन्हा तिथे चालू केलं. मात्र आपल्या अचलपुरातील तथाकथित स्वतःला RPIचे लीडर समजणारे किशोर मोहोळ, प्रभाकर मोहोळ यांनी या वाचनालयाला सतत विरोध केला आहे. सध्या ही परिस्थिती तीच आहे. नगरपालिका प्रशासनाला काही दिवसांपूर्वी या लोकांनी आमरण उपोषणाची धमकी दिली की जर हे वाचनालय इथून बंद केलं नाही किंवा उचललं नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. कारण माझ्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आहे. मला मान्य आहे परवानगी नाही आहे. मात्र गेल्या सन 2000मध्ये हे स्मारक तयार झालं आणि 2000मध्ये स्मारक तयार होऊन हे स्मारक बंद अवस्थेत पडलेलं होतं, ज्याच्याकडे कुणाचंच कोणत्याही प्रकारचं लक्ष नव्हतं. इव्हन नगरपालिका प्रशासनाचं सुद्धा. नगरपालिका प्रशासनानं 14 एप्रिलला इथे रंगरंगोटी करणे आणि लाईटिंग लावणे याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीही केलेलं नव्हतं. सन 2017मध्ये जेव्हापासनं आम्ही वाचनालय चालू केलं तेव्हापासून हे दीक्षाभूमी स्मारक सर्वांच्या डोळ्यात खुपायला लागली. मला सांगा, अशा ठिकाणावरनं जर अधिकारी कर्मचारी घडत आहेत तर यात समाजाचं नुकसान आहे की फायदा आहे, हे मला तुम्हाला विचारायचं आहे. जर समाजाचा फायदा होत असेल, बंद असलेली एखादी इमारत आपण सुरू करतो आहोत, त्याला मूर्त स्वरूप देत आहोत, तर यामध्ये इतर लोकांचं नुकसान काय आहे? उलट ज्या लोकांना शिक्षणाचा गंध नाही, जे अशिक्षित म्हणेल मी या लोकांना, जे अशिक्षित आहेत, ज्यांना शिक्षण म्हणजे काय हे समजत नाही, ते लोक उपोषणाला बसून वाचनालय बंद पाडण्याच्या मार्गावर लागलेत आणि त्याला सहकार्य करते अचलपूरचं नगरपालिका प्रशासन. अचलपूरच्या नगरपालिका प्रशासनानं ह्या सर्व गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे आणि प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन, दीक्षाभूमी स्मारकामध्ये येऊन खरंच बघायला पाहिजे की काम चालू असताना त्या कामामध्ये या वाचनालयाचा काही अडथळा होत आहे का. माझ्या सर्व या जनतेला, अचलपूरच्या जनतेला मी सांगू इच्छितो की तळमजल्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पहिल्या माळ्याचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. केवळ खिडकी आणि दरवाजे तिथं बसवायचे राहिलेले आहेत. मात्र ते काम चालू असताना या वाचनालयाचा कोणत्याही प्रकारचा त्यांना बाधा पोचत नाही.
मात्र नगरपालिका प्रशासन या लोकांना का घाबरत आहे हेच मला कळून येत नाही आहे. या लोकांच्या अशा दबावामुळं नगरपालिका प्रशासन जिथं क्लास 1, क्लास 2 अधिकारी आहेत, ते ह्या अडाणी अनपढ लोकांना घाबरून जर आमच्यावर वाचनालय चालवण्यासंदर्भात कधी गुन्हे दाखल करत असतील किंवा मग ते वाचनालय बंद पाडण्यासाठी आम्हाला नोटिसा देत असतील, तर मी खरंच निषेध करतो या अशा प्रशासनाचा. ज्या लोकांनी अभ्यास करून, मेहनत करून जे ह्या पदावर, सी-ओच्या पदावर म्हणा, कार्यकारी अभियंत्याच्या पदावर जाऊन पोहोचलेले आहेत, ह्या लोकांना त्या शिक्षण घेणाऱ्या मुलांबद्दल तिटकारा का वाटतो, हे अजूनही मला समजलेलं नाही आहे. आणि काही विकृत मानसिकतेच्या या अशा दबावांना जर हे लोकं बळी पडत असतील, तर या समाजामध्ये कोणीही सामाजिक कार्य करण्यासाठी कोणताही तरुण समोर येणार नाही, असं मला वाटते. मात्र माझ्या सर्व बंधूंना मला हे सांगावंसं वाटत आहे, की आपणसुद्धा या दीक्षाभूमी स्मारकाच्या वाचनालयासंदर्भात दखल घ्यावी आणि नगरपालिका प्रशासनाला या संदर्भात जबाब विचारावा, की तुम्ही हे वाचनालय का हटवत आहेत? काय तुम्हाला बाधा काय पोहोचत आहे? तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. मित्रहो, आम्ही माहिती आहे का, जे मित्रमंडळी आमची एकत्र आलेली आहे वाचनालयासंदर्भात, एका विचारानं एकत्र आली आहे, की ह्या अचलपूर तालुक्याचं पूर्ण दारिद्र्य आपण दूर करूया. आपल्याकडे मार्ग अनेक नाहीत. एक जरी मार्ग बाबासाहेबांच्या विचारांचा आपण स्वीकारतो आहोत, तर कदाचित त्या मार्गाने आपण अचलपूरचं दारिद्र्य दूर करू शकतो. ह्या विचारानं सर्व माझे मित्र एकत्र आलेत आणि त्यांनी मला सपोर्ट केला आहे. तर आजही आपण ह्या गोष्टीला लक्षात घ्यायला पाहिजे, की ह्या अचलपूरमध्ये ज्या काही गोष्टी चालत आहेत, त्या योग्य आहेत, अयोग्य आहेत, याचा निषेध करायला पाहिजे, याचा विरोध करायला पाहिजे, की या वाचनालयाला समर्थन द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. तुम्हाला मी एक प्रकारे आव्हान करेल, की अचलपूरमध्ये जर ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वाचनालय बंद पडलं, तर कदाचित कोणताही तरुण इथं सामाजिक कार्य करण्यासाठी समोर येणार नाही. तर आपल्याला दखल घ्यावी वाटेल ह्या सर्व गोष्टींची, तर निश्चितच आपण घेऊ शकता आणि मला शक्य तेवढा सपोर्ट करा. मला कोणत्याही परिस्थितीत ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वाचनालय इथं बंद पडू द्यायचं नाही आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.